नमस्कार, नोकरीवाला यूट्यूबवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आपण आलेलो आहे आज रामटेक या ठिकाणी। रामटेकमध्ये आपण दर्शन घेणार आहे या मंदिराचं आणि मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे। मुद्दाम या ठिकाणी आलोय कारण या बाजूला बघू शकता रामाचे भक्त आणि प्रभू श्रीरामाचे अस्सल भक्त आपल्या सगळ्यांपेक्षा ज्यांनी निस्सीम अशी सेवा केली प्रभू रामाची असे ही वानर सेना या ठिकाणी आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा यांना दंडवत त्यांना नमस्कार करूया। बोला प्रभू श्री रामचंद्र की जय, पवनपुत्र हनुमान की जय। हे बघा सगळ्यात पहिल्यांदा यांना वंदन करतोय, यांना नमस्कार करतोय आणि आता आपण पुढे जाऊया। आपली सगळी मंडळी गाडीतून खाली उतरलेली आहेत आणि झकास अशी ब्लॉगची सुरुवात माकडं माकडं नाही त्यांना आपण वानर सेना म्हणूया। चला तर बोला प्रभू श्री रामचंद्र की, पवनपुत्र हनुमान की। एक गोष्ट सगळ्यांना सांगावीशी वाटते की ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं अस्तित्व आहे किंवा वास आहे त्या ठिकाणी तुम्हाला बजरंग बली त्या ठिकाणी स्थापित असतात। आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे एवढ्या बहुसंख्य हा रस्ता वाटचाल सुरू आहे, रस्ता चालू आहे, तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला वानर सेना बघायला मिळाली। माकड हा फार वाईट शब्द आहे, तर वानर सेना किंवा वानर म्हणूया, कारण ज्यांनी साक्षात प्रभू श्रीरामाची सेवा केली त्याला आपण एका देवत्वामध्ये बघतो, म्हणून अशा स्वरूपामध्ये आपण त्यांना वानर सेना असं म्हणतोय। तर आपल्या ब्लॉगची सुरुवात आज तिथून झालेली आहे आणि या मोमेंटसाठी एक आपल्याकडून लाईक झाला पाहिजे। त्या बाजूला आहे गड मंदिर आणि सध्या तरी या बाजूला म्हणजे पायऱ्या किती आहेत किंवा रामटेक मंदिर आता आपण एक्सप्लोअर करूया। खऱ्या अर्थाने माहिती नाही आहे आणि या निमित्ताने आपल्या सगळ्यांना याची माहिती देखील होणार आहे। बोलो, आर यू हॅपी? या बाजूला तुम्हाला पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे पार्किंग आणि ही मंदिराची पहिली पायरी आहे। जय श्रीराम। चला तर आपण अजून मंदिर किती आहे ते तरी माहिती नाही, पण आम्ही सुद्धा फर्स्ट टाइम येतोय त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करणार आहोत। आणि बघू शकता या ठिकाणी फॉरेनर पण येत असतात, दर्शन घेत असतात। हे बघा, आणि आपण महाराष्ट्रीयन माणसं अशा चांगल्या गोष्टी एक्सप्लोअर करायला विसरतो। काय प्राजक्ता, फॉरेनर पण होते तुझ्यासारखेच गोरे गोरे। आजूबाजूला दुकानं, खाऊची दुकानं, फुटाणे आणि खाऊचे वेगवेगळे पदार्थ, लाडू आणि प्रसन्न वातावरण। अजून आपल्याला किती चालायचं माहिती नाही, पण याचा आपण एक अंदाज घेऊन चाललोय। आपण येताना ड्रायव्हरला विचारलं होतं की साधारणपणे किती वेळाचं अंतर असेल, तर त्यांनी सांगितलं की 10 मिनिटं चालावं लागेल ना, साधारणपणे 10 मिनिटं चालावं लागेल। आजूबाजूला खाऊची दुकानं आहेत, पण बऱ्याचशा ठिकाणी प्राजक्ता जसं आपण बघितलं की हार घ्या, तुरे घ्या अशा स्वरूपामध्ये रस्ते कोणी दिसलं नाही आहे आपल्याला जाताना। हे एक वैशिष्ट्य। हां, अर्थात विक्रेते आहेत, विक्रेते आहेत, पण इथपर्यंत येपर्यंत तरी तसं काही नाहीये। त्या बाजूला गुरंढोरं चरतायत आणि त्या बाजूला विकेंड नाहीये तरी पण बऱ्यापैकी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल। खरं तर शनिवार रविवार असेल किंवा एखादा सुट्टीचा वार असेल तर याहीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये गर्दी बघायला मिळू शकते, है ना प्राजक्ता? सुट्टीच्या वारी खूप गर्दी असते, कारण रामटेक सारखं प्रसिद्ध देवस्थान असल्यामुळे मग गर्दी पण आपल्याला तेवढीच बघायला मिळणार आहे। खरं तर आपण खाली जेव्हा गाडीने आलो तर गाडीने सुद्धा नागबोडी वळणाने चढत यावं लागतं आणि अशा प्रकारे इतक्या जवळ येऊन खात असतात, इतक्या जवळ येऊन। बापरे, जे काही चांगलं आहे ते आपल्या समोर
निष्पक्षपणे सादर करणे, शुद्ध मराठी भाषेमध्ये बोलतोय. तुमची काही मंडळी थोडीशी पुढे गेलेली आहेत, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आम्ही थोडासा स्पीड वाढवलेला आहे. ते बघा. बऱ्यापैकी जुनं आणि भव्य असं बांधकाम तुम्हाला दोन्ही बाजूनी बघायला मिळेल. त्याला तटेबंदी स्वरूपामध्ये आपण बघू शकता. एखाद्या गड्यावर आल्यानंतर जसं वाटतं तसं आपल्याला वाटतं. आता तुम्ही बघू शकता आजूबाजूची तटबंदी, या सगळ्या गोष्टी. ओके. आणि सगळ्यात आवडलेली गोष्ट की इथे कोणी मागे लागलं नाही की दादा हे घ्या ते घ्या, नारळ घ्या, ओटी घ्या. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकता अशा स्वरूपामध्ये. त्या मंदिरामध्ये आता आपण प्रवेश करत आहोत. अतिशय जुनं बांधकाम आहे, एखाद्या वाड्याचं बांधकाम असावं अशा स्वरूपामध्ये हे तुम्हाला बांधकाम दिसतंय. आता इथे काहीतरी लिहिलंय ते आपण बघूया. थोडंसं एक कन्फ्युजन होतं. आतमध्ये जे व्यवस्थापक होते किंवा या मंदिराचे विश्वस्त होते त्यांच्याशी विचारणा केली आणि त्यांना विचारलं की मोबाईल किंवा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी बंदी आहे का. तर त्यांनी सांगितलं की जर का तुम्ही प्रोफेशनल कॅमेरा आणला असेल तर त्याच्या बाकी बंदी आहे, पण तुम्ही मोबाईलवर शूट करू शकता. आणि त्यांना अजूनही सांगितलं की मी यूट्यूबवर कंटेंट टाकणार आहे, तर त्यांनी ते परमिशन दिली. त्याच्यामुळे आता आपण फायनली याचं एक छोटंसं शूट करतोय या मंदिराच्या बाहेरच्या बाजूने. हे बघा. श्री प्रभुचंद्र स्वामी मंदिर, भोसला देवस्थान, गड मंदिर, रामटेक. किती सुंदर आणि जुन्या काळचं बांधकाम आहे. 2500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आणि या मंदिराचं बांधकाम आहे. त्याच्यामुळे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे आणि याची निगा राखली गेली पाहिजे. इथे येऊन फक्त जर का तुम्ही शूटिंग करणार असाल आणि विनाकारण शूटिंग करणार असाल, इथे शांतताभंग पावणार असेल तर बाकी निश्चितच आक्षेपार्ह गोष्ट आहे. प्रत्येकाच्या हातामध्ये जर का मोबाईल असेल आणि मोबाईलचा उपयोग फक्त फोटो काढण्यासाठी म्हणून करणार असेल तर निश्चितच त्या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे. जे तुम्हाला बघून घ्यायचं आहे ते तुम्ही बघू शकता. या बाजूला थोडीशी दंगामस्ती सुरू आहे. वानरांना खायला घालण्याचं काम सुरू आहे. हे बघा, मंदिराचा डौलदार कळस आणि अतिशय भव्य आणि दिव्य असं हे मंदिर. कंटेंट तसा म्हणजे स्ट्रॉंग असतो, प्रोफेशनल असतो. आणि हे बघा, आपण एकदम सेन्सिबल काम करणारा माणूस आहे. ते जाऊन विचार, कारण समोर काय लिहिलं होतं की फोटो किंवा व्हिडिओ करू नये, घेऊ नये. त्यांना रितसर त्यांची परमिशन घेतली. त्याने सांगितलं जर का तुमच्याकडे प्रोफेशनल कॅमेरा असेल तर तुम्ही म्हणजे फोटोग्राफी करू शकत नाही, अदरवाईज मोबाईलने तुम्ही करू शकता आणि कंटेंट तुम्ही टाकू शकता. मंदिराच्या डाव्या बाजूला पण जाऊया. मंदिराच्या डाव्या बाजूला इतक्या उंचावर देखील पाण्याचा टाका आहे आणि त्या बाजूने आपल्याला या तळ्यामध्ये उतरता येते. इकडे या बाजूला भोसला देवस्थान, सीतामाई अन्नछत्र, शनिवार रविवार भाविकांना महाप्रसाद वितरणाची व्यवस्था आहे.
खरं तर या सगळ्याबद्दल आपण प्रत्येकाने अशी जी देवस्थानं आहेत ती देवस्थानं एक्सप्लोर केली पाहिजेत, फिरलं पाहिजे. हो, अरे आणि इकडे बघू शकता वानर आणि त्याचं बाळ आहे. हे बघा, हे बघा. या मंदिराची देखील एक गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की साधारणपणे 2500 वर्षापूर्वी प्रभू श्रीरामचंद्र या भागामध्ये आलेला असताना अगस्ती ऋषी त्यांचा हा परिसर होते, तिथे तप करत असताना राक्षसांनी त्यांना त्रास द्यायचे अनेक ठिकाणी. आता याचा शिलालेख तिथे लिहिलेला आहे, ते मी स्क्रीनवर पण देणार आहे, इकडे दिलेला आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर त्यांना रक्तमांसाचा सडा दिसलेला होता आणि त्यांना जाणवलेलं होतं की या ठिकाणी राक्षस भूमी आहे. आणि त्यांनी प्रतिज्ञा घेतली, राम टेक, टेक ह्याचा अर्थ प्रतिज्ञा, की संपूर्ण ही भूमी मी राक्षस विरहीन करेन, अशा याचा अर्थ आहे. रामटेकला आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला फिरण्यासाठी म्हणून, लहान मुलांना फिरण्यासाठी, खेळण्या बागडण्यासाठी म्हणून अशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे. ती पण 1 मिनिटामध्ये आपण बघून घेऊया, कारण थोड्याच वेळामध्ये आपल्याला या ठिकाणावरून निघायचं आहे. बघा, मस्त आहे. अशा प्रकारे थोडा वेळ विरंगुळा म्हणून, लहान मुलांना खेळण्यासाठी म्हणून अशी सोय केलेली आहे, जी फ्री ऑफ कॉस्ट आहे. प्रकारे गुप्तमाता मंदिराकडे जाण्यासाठी म्हणून तुम्हाला या पायऱ्यांचा वापर करून घ्यावा लागतोय. आणि अतिशय शांत असं हे खालच्या बाजूला असलेलं मंदिर. थोडंसं खाली जाऊया आणि हे मंदिर कशा प्रकारे आहे ते बघूया. हे बघा, इथपर्यंत तरी पायऱ्या आहेत. आणि या मंदिराला किंवा या मातेला गुप्तमाता असं का म्हणतात हे आपल्याला लक्षात आलं असेल की रामटेक मंदिर या बाजूला खूप उंचावरती आहे आणि अतिशय शांत अशा ठिकाणी हे गुप्तमातेचं मंदिर आहे. ब्रह्माणी गुप्तमाता मंदिर, जे आपण या बाजूला आहे बघू शकता. हे बघा, हे समोर असलेलं गुप्तमाता मंदिर आणि आपल्या अवतीभोवतीचा हा सगळा शांत असा परिसर. रामटेक मंदिरापासून खाली उतरलो आणि उतरल्यानंतर हे एक देवीचं मंदिर दिसलं. इकडे एक मंदिर आहे आणि या बाजूने सुद्धा मंदिरापासून उतरायला मला असं वाटतं की पायऱ्या आहेत. आणि एकदम आपण नवीन असतो, आपल्याला काही गोष्टी माहिती नसतात, तरी पण आपण जे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यातून काहीतरी आपल्याला नवीन दिसतं आणि ते दिसल्यानंतर आपल्याला आनंद होतो. तसंच मला झालं. आमची मंडळी खाली तिथे बसून आहेत, तर म्हटलं आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया. समोर एक मंदिर दिसतंय आणि तिथून जर मी समोर अजून आलो तर समोर मला पायऱ्या दिसल्या, त्याच्यामुळे म्हटलं अजून थोडंसं पुढे जाऊन बघूया. तर आता मी इथे आलेलो आहे. हे बघा, बरोबर, म्हणजे या मार्गातून सुद्धा तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता. हे बघा, इथून सुद्धा आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी दुसरा मार्ग आहे. अतिशय विलक्षण, अतिशय प्राचीन, अतिशय सुंदर असं हे मंदिर बघून मी तर अशी अतिशय धन्य झालो. खरं तर 3-4 दिवस मागचे आपण प्रवास करतोय, फिरतोय, सगळं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतोय, कारण वेळ कमी आहे. आणि ह्या कमी वेळेमध्ये जर का आपल्याला जास्तीत जास्त फिरायचं असेल, एक्सप्लोअर करायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी नियोजित कराव्या लागतात. त्याप्रमाणे सगळं घडत देखील आहे. नागपूरविषयी बोलायचं झालं तर नागपूर ही माणसं अतिशय प्रेमळ, आदरातिथ्य करणारी, नागपूरचं जेवण सुंदर आणि नागपूरचा परिसर देखील सुंदर आहे. या सगळ्या सौंदर्यासाठी आपल्या सगळ्यांकडून एक लाईक झाला पाहिजे. आणि सगळे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात त्याच्याविषयी कमेंट न विसरता करा. भेटूया पुन्हा एकदा आपण सगळेजण अशाच एखाद्या एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घेत राहा. बाय बाय. धन्यवाद. आभार.